मित्रांनो, राजपाश युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये बोललेलो आपण मुंबईला चाललोय आणि थंबनेल टायटल वाचून तुम्हाला समजलं असेल का हा खरंच मुंबईला चाललंय. तर सोबत कोण कोण आहे ते सर्व मी तुम्हाला सांगतो. त्याच्या पहिले चॅनलला सबस्क्राईब करत राहा. नंतर स्टेशनवाल्या हे बघा, 1 2 तिसरा तिसरा लाईन चौघच जण आहे. चला ट्रेन आल्यावर भेटता, कारण की आता त्या आम्ही नाश्ता करता मग तुम्हाला भेटतो. विचार काय बोलशील आज? काय नाही, आज ही पक्की कॉमेडी होती. बोलले माझी राजनी मी काय केले, तूच बोलले ना जायचे. चला कोणचा पोर काय हरवलेला समुद्र इकडे बघ, या बघ इज्जती निघला तो आमले गेले मोठी हवा खायला तुझा वजन राहील. इकडे बघ, इकडे बघ, पहिले तू इकडे बघ. कोणचा बर आहे? किसका बच्चा खोगे? मेरा पापा घर पे है, हम इधर खो गए. हम इधर जोरात बोल ना. नहीं, जोर से नहीं बोलेगा. रस्ता विसरलो आम्ही मुंबईला आलोय. शिव भाई येऊन गेलाय तरी बार बोलतो का येऊन गेला. मग आमच्या थोडी कशाला आलाय? चल ना यो बोलतो बार का येऊन गेलो. आपल्या जोडीला कशाला आलाय? समोर नाही चालता येत तुला. समोर कशाला झालो मी? माझ्या रस्त्याने चालतो ना. चालला मग रस्त्याने मारी नाही तेकीन धरून आता. लक्ष का देतं? ठीक, आम्ही मुंबईला का आलोय? एफएस मार्केटसाठी कपडे घ्यायला आणि फिरायला फक्त. पण त्याच्याने एक धांदल झाले का संकेत भाईची काही झोपच उडली नाही. आले तिथून झोपाच काढतोय बघा. तर लोलत चाललंय त्याच्या अंगावर संकेत. डिप्रेशन. अजून एक गोष्ट, आपल्याला सामान पण न्यायचे, कारण गणपती येते ना. आपला गणपती वाजवून आणायला लागतं. त्याच्यामुळं बँडचा सामान आणायला चालल्या. तो पण घ्याव, कपडे पण घ्या आणि तुम्हाला सगळी मजा मस्ती सगळा दाखवला. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बरोबर. हे बघत नाही. डबल खोपडी हे चालू झालं इथून. ठीक आहे बघा, आता सामान एवढे कपडे लास्ट चप्पल घ्यायची होती. चप्पल मित्रांनो शॉपिंग झाली आमची. ते चप्पल घ्यायची राहिली, जाऊ दे ते आपल्याकडे घ्यावं. त्याच्या पहिले हे बघा कसा ग्राउंड आहे. असा ग्राउंडचं कांबे गावातल्या पोराने भेटला ना, कुद्रा मारून ठेवते. हे भुंगाला हे बघ कसा लस्सी प्यायला घेतलं यांनी. एकच गोठण पोली लागली आलशा मान. म्हणून आम्ही डायरेक्ट आता टॅक्सी गेलो. काय बोलतात? संकेतची तर हालत बेकार झाली. फुलं आलं झाले अंगात. दारू वाजायला लागेल. आपल्या जो वस्तू पाहिजे दिदी घेतली आपण शूट करायला. एवढाच का जाम गर्दी होती. नुसता चालून आमचा जीव हैराण झाला आहे. टॅक्सी गेली ती इथपर्यंत. तू थांबलं तिथं. माझ्या हातांबी सामान, त्याच्या हातांबी सामान, त्याच्या हातात कपडे दिल्यात. खाली संकेत त्याचा जीव वैतागले. आलंच भरले, आलंच ना अशी डोक्यानंच घ्या टाकावा असं चालले माझं मग. तर चला घरी निघता आता, स्टेशनवर जाऊ. तर पब्लिक निघालो घरी. निघालो घरी. डायरेक्ट घरचा रस्ता धरले आम्ही. मग डायरेक्ट आता घरीच भेटू तुम्हाला. इथं कल्याण स्टेशन किंवा 6 स्टेशन. मित्रांनो डायरेक्ट आलो घरी. स्टेशनला कुठं भेटलो नाही जास्त. त्याचं कारण असं आहे, निश्चित गर्दी होती ना. मला गर्दीत जास्त म्हणजे उभं राहायला आवडत नाही, डोका बिकर दुखतं. मेन म्हणजे सामान घ्यायला गेलो, म्हणजे कपडं आणि ते बँडचा. तर तिथं पण जाम गर्दी होती, म्हणून जास्त काही तिथला शूट नाही गेला. तर चला आता घरी आलोय आणि आपल्या पहिले जाऊ भुंगा शेट आणि रायबाजवळ. बाकी काय तिथं सांगतो. चला आपली ही बघा
आपण नसल्यावर कोण घरचा सगळा सांभाळतं. हे बा असं साफसफाई करायला दिदीसा, बैलांची अख्खी देखरेख करणारा ओंकार. त्या दोघांच्या म्हणजे अख्खा फॅमिलीवर बैल सोडून जातं. तुम्हाला टेन्शन नाही कसला. मी खाण्यापिण्याचं बघतो बाई, तर टेन्शनच नाही. बाकी गोट्यां किती बी खाणं होते ते आल्यावर मी करत नाही. आजच केली नाही बाई. 17 वर्ष आल्यावर कोणी साफ केला होता सांग. हां मग त्यात बघा कसं साफसफाई नीट करा का. एवढी बेकार होतो. आम्ही आले आता नाण्यासाठीच्या म्हणजे नानांचं घर बनतोय त्याच्यासाठी टाईल म्हणजे लाद्या सिलेक्ट करत घेतलं तिथं. आमची चालली इथं मस्ती. मस्त वाटते. अरे नको ना, आपली आयपाय लोकांचं आहे ते आपला नाही. आवडलं अरे तुला आवडला निवडू नको. झालं. अरे नको ना, लोक मारतील म्हणा. अरे सापाला बाई मी नको ना, मार करायची ना. अरे नको, खिशाम पैसे नाही. अरे नको ना, बालीगिरी करू. गप्प बस ना, बारकी राहिली का पब्लिक ब्लॉग मध्ये येईल. अरे त्यातरी तिथेच जाते ती. आवडले तर ना निवडू नको, आवडले ना. तुला अजून यो खत्री येत आमचा आसोर बिंदास आसोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 डाऊन. एकदम आसोर कडक आसोर दोन्ही थोडी आसोर छोटी आसोर दे ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 डाऊन. कोणी बोला खाली बघा, तुम्ही एकेमेका बघा. एकच बोल.